नमस्कार, मी नीलम तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. खूप दिवस झाले ब्लॉग टाकून मला वेळच मिळाला नाही. कारण कामं होती, घरात ढीगभर पाहुणे होते. त्यांच्यासमोर रेकॉर्डिंग करणं, व्हॉईस ओव्हर करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे ब्लॉग आला नाही. त्यासाठी क्षमस्व. कारण एक सबस्क्रायबर असू दे किंवा 10 असू दे, ते माझ्यासाठी वेळ काढून माझे व्हिडिओ बघतात. मग त्यांच्यासाठी 100% देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मला माफ करा, कारण पाहुणे असल्यामुळे मी करू शकले नाही. पण इथून पुढे असं होणार नाही. मला जेवढं होईल, जेवढं करता येईल तेवढं मी करेन. कारण जॉबला जाऊन येऊन सकाळी पहाटे लवकर उठून आवरून जायचं असतं. त्यामुळे सकाळी उठून रेकॉर्डिंग करत कामं करणं खूप अवघड होतं. तरी पण मी प्रयत्न करते त्यातल्या त्यात आणि सुट्टी दिवशी मी लाँग व्हिडिओचं शूट करून ठेवते. म्हणजे जेणेकरून मला सोपं पडेल. रोज मी थोडे क्लिप घेऊन शॉर्ट व्हिडिओचं शूट करून ठेवते आणि संध्याकाळी आलं की ते एडिट करते आणि अपलोड करते. पण इतकी दिवस झाले की पाहुणे घरात होती. त्यांच्यापुढे शूट करणं पॉसिबल होत होतं ना की रेकॉर्डिंग करणं. त्यामुळे माझं शूट झालं नाही आणि व्लॉगही आला नाही. त्यासाठी सॉरी, माफ करा. तुमची साथ अशीच असू द्या. गेल्या आठवड्यात माझे 10 सबस्क्रायबर होते, पण आजच्या आठवड्यात मी बघितलं की 13 सबस्क्रायबर वाढले आहेत. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हण आहे. ती म्हण आठवली मला, कारण मी शून्यातून वर येणार आहे. थेंबे थेंबे तळे साचत असंच माझं तळ मोठं होणार आहे आणि ते तुमच्या साथीनेच. तर आता मी इथे मिशोवरून म्हणजे निहार म्हणजे माझा मुलगा त्याच्या कपाटासाठी पार्टिशन करायला रॅक मागवले होते आणि खूप दिवस झाले ते लावावं म्हणत होते, पण ते तसेच पेंडिंग पडले होते. मग आज विचार केला की आपण करूयाच. तो घेत तो घेतला लावायला, पण ते लूज झाले. कारण त्याचा जो पार्टिशन आहे कपाटातला तो बारीक पडत होता आणि ते स्टँड लूज झालं होतं. त्यामुळे मी त्याच पुठ्ठ्याचा जुगाड करून त्याला टाईट असं बसवलं. कसं होत होतं, 2च कप्पे असल्यामुळे कपडे असं व्यवस्थित ठेवलं तरीही तो काढताना विस्कटत होता. त्यामुळे पार्टिशन करून बघूया म्हणून मी हे मागवलं होतं. पण कसं तरी जुगाड करून मी मागवलं. आता बघू कसं काय ह्याचा फायदा होतोय ते नक्की मला सांगा. मी हे बरोबर केले की चुकीचे केले? इथे मी सगळे त्याचे कपडे काढून घेतले आणि त्यानंतर जे लागणार आहे ते ठेवले आणि जे नको आहे ते डिस्कार्ड करून टाकले. त्याचं कसं होतं आणि मग मला जे नको आहेत ते कपडे मी कोणाला तरी गरजू व्यक्तींना देते. कारण त्याचं जे आहे हाईट लगेच वाढते. त्यामुळे त्याला एक 2-3 वेळा घातल्यानंतर त्याला कपडे होतच नाहीत. त्यामुळे मी जे काही व्यवस्थित आहेत, जे घालण्यासारखे आहेत ते कपडे वेगळे काढून ठेवते आणि जे घालूच शकत नाही, जे खूपच खराब झाले ते मी टाकून देते. आणि त्यानंतर एकीकडे युनिफॉर्म त्याचे सगळे, एकीकडे रोज घालायचे कपडे आणि एकीकडे कधीतरी म्हणजे बाहेर जाताना घालायसाठी कपडे असे सॉर्टिंग करून ठेवलं. कारण मी घरी येईपर्यंत तो एकटा असतो. त्याला आल्यावरती ते इझी जावं त्याचे सगळे कपडे काढण्यासाठी. त्यामुळे हे मी असं सेट करून घेतलं. पण माझं असं चालत होतं की इथं ठेवू काय? कुठं ठेवल्यावर त्याला सोपं पडेल ह्या विचारात होते. जरी मी कामावर जात असले तर दिवसभर मला त्याचा विचार असतो. तो मग येऊन तो 1-2 तास बसतो मी येईपर्यंत. मग मी आल्यावरती रात्रीचं जेवण आम्ही करतो. त्याला मी बनवून जाते सकाळीच पोळी भाजी आणि चपाती भाजी आणि मग तो शाळेतून आला की चेंज करून त्याचा तो जेवून टीव्ही बघत किंवा अभ्यास त्याचा लिहून आणला असेल तर तो करत बसतो. मी येईपर्यंत त्याला जेवढा होतो तेवढा तो अभ्यास करतो आणि मी आल्यानंतर जे काही खाल्लेलं असेल ते आम्ही दोघं मिळून करतो. त्याचा अभ्यास घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागते आणि मग आम्ही खाऊन पिऊन झोपतो. असं काहीसं माझं रुटीन असतं. तारेची कसरत असते. वर्किंग लाईफ आणि घरातली लाईफ सांभाळणं हे अवघड आहे खूप. म्हणूनच मला माझं चॅनल मोठं करायचंय. कारण माझ्या मुलाला मी माझ्या डोळ्यासमोर मला बघायचं आहे. कारण आता सध्या कंडिशन अशी नाहीये की मी जॉब सोडून घरात राहावं. त्यामुळे माझा हा प्रयत्न आहे प्रामाणिक. त्याला तुम्ही यश द्याल हे नक्कीच. कारण प्रामाणिक केलेले कुठलेही प्रयत्न वाया जात नाही. त्यामुळे प्रामाणिक करत राहायचं आपण. एक ना एक दिवस यश मिळतोच नक्कीच. कारण हे करून आपण कोणाचं नुकसान करत नाहीये की कोणाची फसवणूक करत नाहीये. यात फक्त आपला एक निष्पाप प्रयत्न आहे की मुलासोबत राहून त्याच्या इच्छा पूर्ण करून त्याच्यासोबत मला वेळ घालवता कसा येईल. कारण पैसाही तितकाच महत्वाचा आहे जितकं की आपलं
म्हणजे आपल्या मुलांसोबत राहणं. त्यामुळे दोन्हीही कसं होतील ह्याचा विचार करून मी हे सुरू केलेलं आहे. त्यात मला तुमचं सहकार्य हवं आहे. त्यासाठी तुम्हाला विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ द्या. दोन ते 3 तासाच्या परिश्रमानंतर इथं फायनली ह्याचं कपाट सेट झालं. इथे मी युनिफॉर्म ठेवले, इथे मी रोजचे घालायचे कपडे, टॉवेल आणि त्याचे अंडर गार्मेंट्स ठेवले आहेत, म्हणजे त्याला इझी पडेल रोजच्या वापरायचे कपडे. आणि नंतर त्याच्यानंतर खालच्या कप्प्यात मी ठेवले आहेत त्याचे म्हणजे कधीतरी घालायचे कपडे, म्हणजे जे काही नवीन आहेत आणि कुठेही फंक्शनला जाण्यासाठी जे घालणार आहे ते कपडे मी खाली ठेवलेले आहेत. आणि ह्यामध्ये 3 मी रॅक मागवले होते, त्यातला एक रॅक शिल्लक राहिला आहे. आता तो कुठं वापरता येईल ते मी नंतर बघेन. पुरतं तर आता हे 2 बसले आहेत, कारण तिसरा लावल्यावर त्याची स्पेस खूप कमी होत होती आणि कपडे बसत नव्हते, त्यामुळे हे 2च यूज केले. आता एक कुठं तरी वापरेन मी नंतर. असं काहीसं मी केलेलं आहे. ते खूप वेळ घेणार ह्यात मला. काढ कपडे, उपसू नको, व्यवस्थित काढ, व्यवस्थित काढ, उपसू नको. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.